मित्रांनो, रेल्वे एक असं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ज्याने प्रवास करायला सर्वांना आवडतो. दुसऱ्या पब्लिक ट्रान्सपोर्टपेक्षा रेल्वेचा प्रवास हा खूप सुखकर मानला जातो. रेल्वेने प्रवासाची सुरुवात ही रेल्वे स्टेशनवरून होत असते. त्यामुळे स्टेशनवरचा माहोल सुंदर असला की प्रवासाला आणखी जास्त मजा येते. आपल्या देशातील खूप सारे रेल्वे स्टेशन हे वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहेत. पण ह्यासोबतच काही बदनाम रेल्वे स्टेशन पण आहेत, ज्यांना कर्षित म्हणजेच श्रापित रेल्वे स्टेशन मानले जाते. रात्र होताच या स्टेशनवरती सन्नाटा होतो. लोकांकडून बऱ्याच वेळा या ठिकाणी भीतीदायक व पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज पाहिल्या गेल्याचं सांगितलं जातं. कधीकधी पांढऱ्या साडीमध्ये दिसणारी स्त्री, तर कधी एखाद्या बोगद्यामधून येणारा कर्नलचा आवाज. या स्टेशन्सवरती खूपच भीतीदायक व रहस्यमय घटना होत असतात. मी कोणत्या स्टेशनबद्दल बोलत आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील 7 मोस्ट हॉन्टेड रेल्वे स्टेशनबद्दल. मित्रांनो, 7 मोस्ट हॉन्टेड रेल्वे स्टेशनच्या 7व्या नंबरवरती आहे बेगुन कोडार रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगाल. बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात असणारे हे रेल्वे स्टेशन जवळपास 42 वर्ष बंद पडले होते. स्थानिक लोकांच्या मते या ठिकाणी रात्री एका मुलीचा आत्मा भटकताना दिसत होता. त्यामुळे हे रेल्वे स्टेशन 42 वर्ष बंद ठेवण्यात आले होते. तुम्हाला ऐकून ही गोष्ट खरी नाही वाटणार, पण खूप साऱ्या लोकांनी याचा अनुभव घेतला आहे. एवढेच नाही तर या स्टेशनवरती खूप रहस्यमय पद्धतीने एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू पण झाला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, 42 वर्ष हे रेल्वे स्टेशन बंद होते. 42 वर्षानंतर 2009मध्ये हे रेल्वे स्टेशन सरकारने पुन्हा सुरू केले. पण आजही सूर्यास्तानंतर या रेल्वे स्टेशनवरती एकही मनुष्य आपल्याला पाहायला मिळत नाही. असं वाटतं की हे रेल्वे स्टेशन वर्षानुवर्ष बंद पडलेले आहे. स्थानिक लोकांना आजही रेल्वेच्या रुळावरती ती पांढरी साडी घातलेली स्त्री फिरताना दिसते. विचार करा, जर एखाद्या व्यक्तीला रात्री 12 वाजता या स्टेशनवरती उतरण्याची वेळ पडली तर त्याची काय हालत होईल. नंबर 6वरती आहे नैनी जंक्शन, प्रयागराज, उत्तर प्रदेश. प्रयागराज येथे असणारे हे नैनी जंक्शन नेहमीच येथे घडत असलेल्या भूतीय घटनेमुळे चर्चेत असते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी ज्या भारतीय लोकांचा मर्डर करण्यात आला होता त्यांचा आत्मा आजही या स्टेशनवरती भटकताना दिसतो. ह्या स्टेशनच्या जवळच नैनी जेल आहे. त्यामध्ये ब्रिटिशांनी काही भारतीय लोकांची खूपच क्रूर पद्धतीने हत्या केली होती. लोकांचे असे मत आहे की त्यांचाच आत्मा आजही या ठिकाणी भटकत आहे. या स्टेशनबद्दल लोकांच्या मनामध्ये एवढी भीती आहे की आजही या स्टेशनवरती रात्री जाण्याचे कोणीही धाडस करत नाही. चुकून जरी रात्रीच्या वेळी या स्टेशनवरती कोणी गेले तर त्याच्यासोबत खूपच अजीब व खूपच भीतीदायक घटना घडतात. नंबर 5वरती आहे द्वारका सेक्टर 9 मेट्रो स्टेशन, दिल्ली. मित्रांनो, दिल्लीमध्ये असे खूप सारे ठिकाणे आहेत जे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजसाठी बदनाम आहेत. त्यामधीलच एक आहे द्वारका सेक्टर 9चे मेट्रो स्टेशन. ह्या मेट्रो स्टेशनवरती दिवसभर लोकांची चहलपहल चालू असते. पण खूप वेळा या ठिकाणी आत्मा भटकताना लोकांनी पाहिलं आहे. या मेट्रो स्टेशनच्या एंट्री गेटजवळच एक मोठं झाड आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी या झाडाच्या जवळून जात असताना खूप वेगळे व्हायब्रेशन, खूप वेगळ्या वाईब्स त्या ठिकाणी फील होतात. त्यासोबतच त्यांच्यासोबत खूप वेगळ्या व अजीब घटना घडत असतात. खूप लोकांना भीतीदायक गोष्टी दिसतात, तर काही लोकांना कानाखालीही बसली आहे. एवढेच नाही तर रात्रीच्या वेळी या मेट्रो स्टेशनवरती आत्मा भटकताना खूप लोकांनी पाहिलं आहे. आजपर्यंत हे समजले नाही की येथे दिसणारा आत्मा कोणत्या स्त्रीचा आहे. काही लोक असे म्हणतात की हा आत्मा प्रवाशांना श्राप पण देत असतो. त्यामुळे खूप साऱ्या लोकांचे ॲक्सिडेंट पण झाले आहेत. नंबर 4वरती आहे पाताळपानी रेल्वे स्टेशन. हे स्टेशन मध्य प्रदेशमधील खांडवा जिल्ह्यापासून थोड्या अंतरावरती आहे. या पाताळपानी रेल्वे स्टेशनवरती लोकांना भूतिया गोष्टी होताना नेहमीच दिसत असतात. असे म्हणतात स्वातंत्र्यसेनानी तात्या मामा भिल यांची हत्या करून या स्टेशनवरती त्यांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे असे म्हणतात की त्यांचाच आत्मा आजही या स्टेशनवरती दिसतो. आजही लोक या स्टेशनवरून पुढे जात असताना तात्या मामा भिल यांना सलामी देऊन पुढे जातात. काही न्यूजवरून असे समजते की लवकरच या स्टेशनचे नाव बदलण्यात येणार आहे व या स्टेशनला वीर स्वातंत्र्यसेनानी तात्या मामा भिल यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यांच्या वीरतेला श्रद्धांजली देण्यासाठी हे नाव देण्यात येणार आहे. नंबर 3वरती आहे रवींद्र सरोवर मेट्रो स्टेशन. कोलकातामध्ये असणारे हे मेट्रो स्टेशन सुसाईड पॉईंट नावाने बदनाम आहे. इथल्या ट्रॅकवरती बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्यामुळे या मेट्रो स्टेशनला सुसाईड पॉईंट असं म्हटलं जातं. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांनी या ठिकाणी आत्महत्या केली आहे त्यांची प्रतिकृती या मेट्रो स्टेशनवरती बऱ्याच वेळा भटकताना पाहायला मिळते. एवढेच नाही
तर हेच मेट्रो ड्रायव्हरने सुद्धा बऱ्याच वेळा मेट्रो ट्रॅकवरती अशी प्रतिकृती पाहिल्याचा दावा केला आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे मेट्रो स्टेशन किती भयंकर आहे. नंबर 2वरती आहे बरोग रेल्वे स्टेशन, हिमाचल प्रदेश. सोनम जिल्ह्यात कालका शिमला हायवेवरती असणारे हे रेल्वे स्टेशन नेहमीच येथे होत असलेल्या हॉन्टेड ॲक्टिव्हिटीजमुळे चर्चेत असते. या रेल्वे स्टेशनला बनवणारा ब्रिटिश इंजिनियर बरोग याने काही कारणामुळे या स्टेशनमध्येच आत्महत्या केली होती. त्यामुळे त्याच्या नावावरूनच या रेल्वे स्टेशनला बरोग नाव देण्यात आले आहे. असे म्हणतात की त्याचाच आत्मा या रेल्वे स्टेशनवरती नेहमी भटकत असतो. या ठिकाणी एक टनल आहे. खूप लोकांचं म्हणणं आहे की कर्नल बरोग यांचा आत्मा याच टनलमध्ये राहतो. त्या टनलपासून जात असताना लोकांसोबत खूप वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्यासोबतच कर्नलचा ओरडताना आवाजही लोकांना ऐकायला येतो. सरकारने खूप वेळा या टनलला बंद करण्याचा प्रयत्न केला आहे व त्यासाठी कुलूपही लावलं आहे. पण प्रत्येक वेळी ते कुलूप तुटलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतं. असं म्हणतात की कर्नल बरोग यांना या टनलच्या बाहेरच दफन केले होते, त्यामुळे त्यांचा आत्मा त्याच ठिकाणी वास करतो. नंबर 1वरती आहे चित्तोर रेल्वे स्टेशन, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमधील चित्तोर येथे असणारे हे हॉन्टेड रेल्वे स्टेशन लोकांमध्ये खूपच बदनाम आहे. असे म्हणतात की या स्टेशनवरती हरिसिंग नावाचा एक CRPF जवान उतरला होता. त्यानंतर तेथील CRPF जवान व TC यांच्यासोबत त्याचा वाद झाला. त्या वादामध्ये तेथील CRPF जवानांनी व TTने मिळून हरिसिंगला बेदम मार दिला. त्यामध्ये त्याचा जीव गेला. त्यामुळे लोक असं म्हणतात की हरिसिंगचा आत्मा या स्टेशनवरती न्याय मिळवण्यासाठी नेहमी भटकत असतो. लोक असेही म्हणतात की आजही त्यांना हरिसिंग या स्टेशनवरती भटकताना दिसतात. 1-2 नाही तर खूप साऱ्या लोकांनी अशी माहिती दिली आहे. यामुळेच या स्टेशनवरती रात्री जाण्यासाठी लोक खूप घाबरतात. तर मित्रांनो, हेच होते भारतातील सर्वात जास्त हॉन्टेड रेल्वे स्टेशन्स. तुम्हाला यामधील कोणत्या रेल्वे स्टेशनची स्टोरी जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.